नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ 2026. तर बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला यातून 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न हमखास विचारला जाईल. ओके. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पाहायचे असेल तर आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. ओके. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचे वर्तमान पंतप्रधान कोण आहेत? तर बघा, उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याला वर्तमानमध्ये पंतप्रधान आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर बघा, भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. ओके. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर बघा, भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? बघा, भारताचे रस्ते आणि महामार्ग मंत्री आहेत नितीन गडकरी. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण, भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? तर भारताचे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण, भारताची सहकार मंत्री कोण आहेत? तर बघा, भारताचे सहकार मंत्री आहेत अमित शहा. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारताचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत? बघा, निर्मला सीतारामन हे भारताचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत. ओके. तर बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण, भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कोण आहेत? तर बघा, भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत सुब्रमण्यम जयशंकर आणि त्यांना आपण एस जयशंकर असेही म्हणतो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री कोण आहेत? तर बघा, पियुष गोयल हे भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे, बघा, भारताचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री कोण आहेत? तर बघा, प्रल्हाद जोशी हे भारताचे ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. ओके. चला प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर बघा, धर्मेंद्र प्रधान हे भारताचे शिक्षण मंत्री आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 12 बघूयात आपण, भारताचे संसदीय कामकाज मंत्री कोणाकडे आहे? ओके, म्हणजेच भारताचे संसदीय कामकाज मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा, किरण रिजिजू यांच्याकडे भारताचे संसदीय कामकाज मंत्रालय आहे. ओके. बघा, भारताचे कोळसा मंत्री आणि खाण मंत्री कोण आहेत? बघा, किशन रेड्डी असे यांचं नाव आहे. भारताचे कोळसा आणि खाण मंत्री ते आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर बघा, अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 15 बघूयात आपण, भारताचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कोण आहेत? बघा, जितन राम मांझी असे यांचं नाव आहे. तर जितन राम मांझी हे भारताचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे, बघा, भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत? तर बघा, अश्विनी वैष्णव हे भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारताचे दळणवळण मंत्री कोण आहेत? तर ज्योतिरादित्य सिंधिया हे भारताचे दळणवळण मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 18 बघूयात आपण. बघा, भारताचे कायदा आणि न्याय मंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे अर्जुन राम मेघवाल. तर बघा, अर्जुन राम मेघवाल हे भारताचे कायदा आणि न्याय मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत? तर चिराग पासवान हे भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघूयात आपण, भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, प्रदीप सिंग पुरी हे भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री कोण आहेत? तर बघा, प्रल्हाद जोशी हे भारताचे नवीन आणि नवीकरणीय मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23 बघूयात आपण, भारताचे ऊर्जा मंत्री कोण आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मनोहर लाल खट्टर हे भारताचे ऊर्जा मंत्री आहेत. ओके. तर बघा, प्रश्न क्रमांक 24 आहे, भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत?
तर जे पी नड्डा हे भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. भारताचे रसायने आणि खते मंत्रालय कोणाकडे आहे? तर जे पी नड्डा यांच्याकडे भारताचे रसायने आणि खते मंत्रालय आहे. ओके. तर बघा 25 प्रश्न क्रमांक 26 बघूयात आपण. भारताचे कामगार आणि रोजगार मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा भूपेंद्र यादव यांच्याकडे भारताचे कामगार आणि रोजगार मंत्रालय आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 27 आहे बघा. भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे अश्विनी वैष्णव. तर भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. तर बघा प्रश्न क्रमांक 28 आहे. भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री कोण आहेत? तर बघा डॉक्टर मनसुख मांडविया हे भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघूयात आपण. भारताचे वर्तमान म्हणजे सध्याचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत? तर बघा भारताचे वर्तमान 15वे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे बघा. भारताचे वर्तमान उपराष्ट्रपती कोण आहेत? तर बघा भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 31 आहे बघा. भारताचे पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा ज्योतिरादित्य M सिंधिया यांच्याकडे भारताचे पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 32 आहे बघा. भारताचे मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा राजीव रंजन सिंग यांच्याकडे भारताचे मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय आहे. ओके. प्रश्न क्रमांक 33 आहे. भारताचे सांस्कृतिक मंत्रालय कोणाकडे आहे? तर गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे भारताचे सांस्कृतिक मंत्री आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 34 बघूयात आपण. भारताचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर बघा गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे भारताचे पर्यटन मंत्री आहेत. ओके. म्हणजेच ते भारताचे पर्यटन मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारताचे अवजड उद्योग मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा HD कुमारस्वामी यांच्याकडे भारताचे अवजड उद्योग मंत्रालय आहे. ओके. प्रश्न क्रमांक 36 बघूयात आपण. भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा भूपेंद्र यादव यांच्याकडे भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आहे. ओके. तर लक्षात ठेवा. बघा भारताचे जलशक्ती मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा भारताचे जलशक्ती बघा प्रश्न क्रमांक 37 पुन्हा वाचत आहे मी. भारताचे जलशक्ती मंत्रालय कोणाकडे आहे? तर बघा CR पाटील यांच्याकडे भारताचे जलशक्ती मंत्रालय आहेत. ओके. म्हणजेच भारताचे जलशक्ती मंत्रालय CR पाटील यांच्याकडे आहे. ओके. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 38 आहे बघा. भारताचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर आहे मनोहरलाल खट्टर. तर भारताचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे मनोहरलाल खट्टर. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा. भारताचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री कोण आहेत? तर बघा भारताचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आहेत वीरेंद्र कुमार. तर वीरेंद्र कुमार हे भारताचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 40 आहे बघा. भारताचे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार मंत्री तसेच युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी म्हणजेच आयुष मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे प्रतापराव जाधव. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भारताचे आयुर्वेद तसेच योग आणि निसर्गोपचार मंत्री तसेच युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी म्हणजेच आयुष मंत्री हे प्रतापराव जाधव आहेत. ओके. तर लक्षात ठेवा यांच्याकडे अनेक मंत्री आहेत, अनेक मंत्रिपदे आहेत. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 41 आहे. भारताचे पंचायत राज मंत्री कोण आहेत? बघा प्रश्न क्रमांक 41 आहे. भारताचे पंचायत राज मंत्री कोण आहेत? तर बघा ललन सिंग हे भारताचे पंचायत राज मंत्री आहेत. ओके. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 42 आहे बघा. भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे
किंजरापू राममोहन नायडू. तर किंजरापू राममोहन नायडू हे भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 43 आहे बघा, भारताचे पोलाद मंत्री कोण आहेत? तर HD कुमारस्वामी हे भारताचे पोलाद मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 44 आहे बघा, भारताचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री कोण आहेत? तर बघा, जयंत चौधरी हे भारताचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 45 आहे, भारताचे महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत? तर बघा, अन्नपूर्णा देवी ह्या भारताच्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46 आहे बघा, भारताचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत? तर बघा, किरण रिजिजू हे भारताचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत. ओके, तर प्रश्न क्रमांक 47 आहे बघा, भारताचे आदिवासी व्यवहार मंत्री कोण आहेत? तर बघा, जुवाल ओराम असे यांचं नाव आहे. तर जुवाल ओराम हे भारताचे आदिवासी व्यवहार मंत्री आहेत. ओके, सध्याचे. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? तर बघा, शिवराज सिंह चौहान हे भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपण संपूर्ण मंत्रिमंडळावरती प्रश्न घेतलेले आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण सराव प्रश्न घेतलेला आहे. ओके, तर बघा, याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. तर बघा, प्रश्न आहे, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचे पद आहे, यालाच आपण विदेश मंत्री असं सुद्धा म्हणतो. ओके, विदेश मंत्रालय. ओके, आणि इंग्लिशमध्ये याला म्हणतात मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ओके, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.